स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील अध्याय 15वा बघणार आहोत. याआधी आपण शॉर्ट्समध्ये 1 ते 14 अध्याय अपलोड केले आहेत आणि ही मराठी आवृत्ती आहे हे लक्षात ठेवावे. जर तुम्हाला ही मराठी आवृत्ती आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर मग श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील 15वा अध्याय बघूया. हट्टयोग आदी साधनांचा आग्रह धरणे, वेद अभ्यास, शास्त्रज्ञ हे जरी योग्य असले तरीही केवळ निस्सीम भावनेने स्वामी भक्ती केली असता 4 पुरुषार्थाचे प्राप्ती होते. पाप ताप दैन्य यापासून मुक्तता मिळते. प्रपंचसागर पार करून मोक्षाचा पैलतीर गाठता येतो. आपल्या हातून योग्य ते कर्म आणि आचरण घडल्यास श्री स्वामी आपल्यासाठी स्वर्गमुखाचे प्रवेशद्वार उघडतात. तसेच नित्य नामस्मरण करणाऱ्यांना ते जन्म मृत्यूच्या फेरीतून मुक्त करतात. हे स्मरणात ठेवावे असे मार्गदर्शन या ग्रंथकार अध्यायास प्रारंभ करीत आहेत. मंगळवेढा येथे श्री स्वामींचे वास्तव्य असतानाचा हा प्रसंग आहे. तेथील वास्तव्यादरम्यान श्री स्वामी जंगलात राहत असत. आधीमध्ये गावात येत असत व त्यांच्याकडे पाहताच सकृतदर्शनी ते वेडसर असावेत अशी ग्रामस्थांना शंका येत असे. त्यामुळे अनेक जण श्री स्वामींच्या विरोधात बोलत असत. जे कोणी श्री स्वामीविषयी प्रेम आणि आदरभाव दाखवित असत त्यांचे हेटाळणे हे कुटील ग्रामस्थ करीत असत. याच मंगळवेढ्यामध्ये बसप्पा तेली नावाचा दरिद्री इसम श्री स्वामी सहवासात आला आणि पुढे कायम त्यांच्यासोबत येऊ जाऊ लागला. त्यांचे स्वामीचरणी मन जडले. ते श्री स्वामीपशी आपला संसार लुटवला अशी चेष्टा ग्रामस्थ करू लागले. मात्र एके दिवशी श्री स्वामी कृपेने एक चमत्कार घडला आणि श्री स्वामींनी बसप्पांना पकडलेले जिवंत सर्पाचे सोन्याच्या लगडीमध्ये रूपांतर करून त्यांचा भाग्योदय घडवून आणला. ही अद्भुत कथा सांगून या अध्यायाच्या शेवटी ग्रंथकाराने श्री स्वामी सूत यांच्याविषयीचे कथानक पुढील अध्यायामध्ये आले असल्याची सूचना दिलेली आहे. जर हे अध्याय वाचताना काही चुकी झाली असेल तर माफ करा. श्री स्वामी समर्थ. हा इथे अध्याय समाप्त होत आहे.